शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य म्होरक्याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये लाकड्या हनुमान तसेच अन्य परिसरातून गांजाची शेती यापूर्वी देखील पोलीस दलाने उद्ध्वस्त केली आहे। आज देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या भागात मोठ्या प्रमाणावर गांजाचे पीक घेतले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यांनी ही माहिती तातडीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली। त्यानुसार पोलीस अधीक्षकांसह पोलीस पथकाने या ठिकाणी शेतात छापा मारला। यावेळी त्यांना गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती होत असल्याचा प्रकार दिसून आलाय। पोलीस दलाने शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे सूरज कालूसिंग पावरा, रोहित सुभाराव पावरा, समीर बळीराम पावरा, रसला हजारा पावरा या चौघांना ताब्यात घेतलंय। पोलिसांची कारवाई उशिरापर्यंत सुरूच होती। साधारण गांजाची किंमत 70-80 लाख पर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्क धुळे।